वरद महोत्सव वार्षिक स्नेहसंमेलनात वरद गुरुकुलतर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार श्रीमती एस पाटील यांना प्रदान। वरद गुरुकुल विद्यानिकेतन अँड सायन्स अकॅडमी सांगवडी जिल्हा कोल्हापूरतर्फे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। ज्ञान, विज्ञान आणि कौशल्य विकास हे या गुरुकुलचे वैशिष्ट्य असून याच धर्तीवर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे धोरण या गुरुकुलात राबवले जाते। वरद गुरुकुलतर्फे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्यात शाळेच्या शिक्षिका श्रीमती एस पाटील यांचा वरद गुरुकुल सांगवडे जिल्हा कोल्हापूर या संस्थेतर्फे शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श शिक्षिका म्हणून गुणगौरव करण्यात आला। वरद गुरुकुल विद्यानिकेतन हे सैनिकी पॅटर्न निवासी संकुल असून येथे शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षणही दिले जातं। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच या गुरुकुलचा ध्यास असून अशा प्रकारचे सर्वांगीण शिक्षण देणारे विद्यालय आहे। या विद्यालयात शिक्षिका श्रीमती एस पाटील शाळेतील विद्यार्थ्यांकडे ज्ञानदान करीत असतात। छोट्या चिमुकल्यांना आईची मायाही देतात। विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याबद्दल फार आपुलकीची भावना आहे। संस्थेला आणि संस्थेतील विद्यार्थ्यांना शिखरावर नेण्यासाठी श्रीमती पाटील या नेहमीच प्रयत्नशील असतात। त्यांच्या या कार्याचा गुणगौरव म्हणून वरद गुरुकुल सांगवडे यांच्यातर्फे त्यांना आदर्श शिक्षिका म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। या स्नेहसंमेलनात प्रथम सत्रात कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कृष्णाजी मसूरकर हे होते। कार्यक्रमाचे उद्घाटक श्री व सौ धनराज कमते हे होते। प्रमुख पाहुणे श्री शिरीष आवटे, श्री दिग्विजय खोत, श्री अमित मिरजकर हे होते। द्वितीय सत्रात कार्यक्रमाचे उद्घाटक श्री सुदर्शन खोत हे होते। प्रमुख पाहुणे श्री सतीश झांजगे, श्री सचिन कुमार शिंदे हे होते। प्रमुख उपस्थितीत दादासाहेब घाटगे, विनायक शिर्के, शामराव काशिंबरे, छनुसिंग मोहिते, अजय वसगडेकर, शंकर खोत हे होते। सत्कार मूर्ती संतोषांना पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती। वरद गुरुकुलचा हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला।